श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललेलो आहे सकाळी सकाळी गावी. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालेलो आहे गावी जाण्यासाठी. गावी जायचं काय कारण आहे तर मी सांगते तुम्हाला पुढे. पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान वाटत होतं सकाळी. स्वामींचे गाणे लावले होते आम्ही टेपला आणि स्वामींचे गाणे लावून चाललो होतो गावी सकाळी सकाळी. तर हा आहे आर्मी एरिया. किती छान वाटते बघा ना सकाळी सकाळी. आर्मी एरिया आहे. मस्त वाटतं आर्मी एरियामध्ये. खूप छान छान असे रणगाडे आहेत, तोफे आहेत, आर्मींचे असे पुतळे उभा केलेले आहेत. खूप छान वाटत आहे. आर्मी एरिया आहे आणि पूर्ण जंगल टाईप आहे. छान वाटते बघा. छान आहे आर्मी एरिया. पूर्ण दाखवते तुम्हाला आर्मी एरिया. छान वाटत आहे. हे बघा पलीकडे सोल्जर, रणगाडे असे हे केलेले त्यांनी स्टॅच्यू उभा केलेले आहेत आर्मी एरियामध्ये. आणि सकाळी सकाळी पण गर्दी होती तिथं आर्मी एरियात. ह्या साईडला पण होते रणगाडे. हे छान वाटत होतं सकाळी सकाळी. आणि सकाळचं झालेलं आहे सूर्योदय सकाळी 7:30 वाजता काढलेला आहे हा शूट. छान वाटत आहे. ही स्वरा शूट काढते पण तिनं पण मस्त घेतला आहे. छान वाटते. म्हणजे बघा सकाळी 7:30 वाजता काढलेला आहे. आणि हा आहे पुणे सोलापूर हायवे. आम्ही चाललो आहे आमच्या गावी. पुणे सोलापूर हायवे. खूप छान वाटते गावी जाताना. तर इथं आम्ही जाता जाता नाश्ता करायला थांबलो होतो. तर हे हॉटेल कुठले आहे तुम्हीच कमेंट करून सांगा. पुणे सोलापूर हायवेला आहे. तर मस्त असे राधाकृष्ण हे आहेत. हे आणि स्वराची चालू होती मस्ती. खूप छान मस्ती करत होती. पोज देत होती फोटोसाठी. फोटो काढ म्हणत होती. माझा फोटो काढायचा आहे. आणि आम्ही दिली होती ऑर्डर ती यायला टाईम होता म्हणून आम्ही अशी मस्ती करत बसलो होतो. छान वाटत होतं. आणि जरा हॉटेलमधनं बाहेर आल्यावर असे फोटोशूट केले. राधाकृष्णाचं ते हे झुल्यावरती तिथं छान वाटत होतं. फोटोशूट केले हे बाहेर आल्याच्या नंतर. आणि थोडी गाडीत जाताना मस्ती पण केली अशी मस्ती केली गाडीत जाताना पण. तर चलो नाश्ता करून आम्ही चाललो परत आमच्या मार्गाला. गावाकडं जायला निघालो. तर हे आहे उजनी धरण. उजनी धरणाचं पाणी आहे. पुणे सोलापूर हायवेला उजनी धरण आहे. उजनी धरणाचं पाणी हे छान वाटत होतं. गार असं. गाडीत पण AC चालू होता म्हणून गार वाटत होतं. आणि हे बघा गाय वासरू किती छान आहे ना. तर आम्ही आलो होतो लग्नासाठी गावाला. तर लग्न आहे माझ्या नंदेच्या लग्नासाठी आम्ही गावी आलो. आम्ही आलो त्यावेळेस हे घाणा बांगड्याचा कार्यक्रम चालू होता तिथं. असं डेकोरेशन हे केलं होतं त्यांनी. मी पण थोडी मदत करू लागितली आणि थोडंसं करू लागितलं त्यांना काम. हे डेकोरेशन करू लागितलं. आम्ही आलो त्यावेळेस झालं होतं कंप्लीट. तर ह्या आहेत माझ्या नणंदबाई. तर चुलत नंदेचं लग्न होतं. तर असं वातावरण होतं घरातलं घाणा बांगड्याच्या दिवशी. खूप छान वाटत होतं. तर हे डेकोरेशन माळ लावायची होती त्यासाठी आम्ही ते डबल टेप हे आणायचं होतं ना. मग ते बघत होतो आधी कसं दिसतंय, छान दिसतंय का. तर ते छान दिसत होतं म्हणून ती माळ तिथं लावली. आणि सुवासनी पण बसल्या होत्या जेवायला. तर हे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे. बांगड्या भरल्या त्या दिवशीच. आणि हे आहे नवरीबाई. ह्यांचंच लग्न आहे नवरीचंच. तर हे तर मी नंतर बांगड्या भरून घेतल्या आणि आमच्या घरी गेले. बांगड्या भरल्या होत्या आणि थोड्या रील्स ही शूट केल्या बांगड्या भरताना. छान वाटत होतं. मस्त बांगड्या भरल्या. दोन डझन भरल्या होत्या. ह्या हातात 2 डझन, ह्या हातात 2 डझन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.